वरण भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, मीठ, अर्धा कप तूर डाळ, पाणी, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग. तांदूळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी आणि मीठ घालायचं. तूर डाळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी, हळद आणि हिंग घालायचं आणि हा कुकर लावायचा. उपवासाला आपण पूर्ण स्वयंपाक बनवत असतो, तर आजच्या रेसिपीमध्ये आपण आज मोदकही बनवणार आहोत आणि झटपट असा बनणारा हा स्वयंपाक आहे. तर सगळ्यात आधी अर्थातच आपण कुकर लावून घेऊयात. तर त्यासाठी 1 कप तांदूळ घ्यायचं. तांदूळामध्ये भरपूर पाणी टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा तांदूळ धुवून झाल्यावर त्यावर पाणी घालायचं. इथे 1 कप तांदूळ घेतलाय तर साधारण 2 कप पाणी मी यामध्ये घालते. चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. आता वरण बनवण्यासाठी एका डब्यामध्ये अर्धा कप तूर डाळ घ्यायची. तूर डाळ ही पाणी घालून व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. धुतलेल्या तूर डाळीमध्ये पुरेसं पाणी घालायचं, हळद आणि हिंग घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. कुकर घ्यायचा, खाली डाळीचा डबा आणि वर भाताचा डबा ठेवायचा. कुकर आता हाय हीटवर 5 मिनिटं ठेवणार. त्याची स्टीम एकदा यायला लागली, रिलीज व्हायला लागली की लो टू मिडियम हीटवर कुकर ठेवून 15 मिनिटं फक्त वाफवून घेणार. शिट्ट्या काढत नाही मी शक्यतो वरण भात करताना. कोशिंबीर बनवून तयार झाली तोवर आपला कुकरही झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकाल भात मस्त शिजलाय. आणि आता डाळ काढून घेऊयात. डाळ काढून झाली की रवीने किंवा असं एखादं विस्क घेऊन ही छान एकजीव करून घ्यायची, घोटून घ्यायची.